आज ना मी एक कमेंट वाचली बर का, तर कमेंट वाचून आहे ना मलाच हसायला येत होतं. तर त्या दादाचं म्हणणं होतं, की "बाई तुझा आवाज कसा आहे?" म्हणून. तर त्या दादाला मला एवढंच सांगायचंय, की "बाबा तुला प्रॉब्लेम होतोय म्हणून मी माझा आवाज तर बदलू शकत नाही ना." तर इकडं आज सकाळी-सकाळी खुशी आणि मी पाटावर फिरत होतो, कारण क्रिसचं आणखी आवरलेलं नव्हतं स्कूलला जाण्यासाठी. आता आज आम्हाला भरपूर उशीर झालेला होता बरं का आवरायला, त्याच्यामुळे आज फाट्यावरच नेऊन सोडवायला लागणार होतं मला. आजचा दिवस तर खूप धावपळीत गेला बरं का, कारण आईंना पण कोतुळला जायचं होतं, त्यामुळे त्यांना पण फाट्यावर नेऊन सोडलं. सगळं आवरल्यावर थोड्या वेळ आराम केला बरं का आणि नंतर आहे ना मुलांना गावातून घेऊन आले. इकडं मुलांचं चेंज करून चालू होतं खेळणे खेळायचं काम. काय ते यात्रेमध्ये प्लॅस्टिकचे खेळणे घेतले, मला तर अजिबात पटले नव्हते बाबा. हात लावले तरी मोडून जातात ते आणि पैसे तर असले घेतात ना, त्यापेक्षा दुकानात जाऊन 2 पैसे जास्त देऊन घेतलेलं बरं. त्यानंतर क्रिसचं चालू होतं, की "मम्मी माझ्यासोबत बॅडमिंटन खेळ" म्हणून. आता फौजी साहेब नसले ना, हे असं असतंय बघा. आता पोराचा हट्ट आहे म्हटल्यावर बॅडमिंटन तर खेळायलाच लागणार ना. आता ह्या पोरांना शिकवता शिकवता मीच सगळ्यात पेंटर होत चालली बाबा. आता एवढ्या वेळ बॅडमिंटन खेळलो ना, की दोघे पण दमलो होतो खूप. आता क्रिशला तर आणखी एवढं छान खेळता येत नाही बरं का, पण फौजी साहेब असले ना, तर मग आम्ही दोघे खूप वेळ खेळत असतो. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.